जिजाऊ संघटनेकडून भिवंडीनंतर आता पालघर लोकसभेची उमेदवारी अर्ज दाखल केला गेलाय। कल्पेश भावर यांनी गुरुवारी पालघर लोकसभेचा उमेदवारी अर्ज दाखल केला। तसंच आमच्या सामाजिक कार्यामुळे लोक आम्हालाच निवडून देतील असा विश्वास यावेळेस जिजाऊ संघटनेचे संस्थापक निलेश सांबरे यांनी व्यक्त केलाय। बोईसर पासून हजारो कार्यकर्त्यांसोबत जोरदार शक्ती प्रदर्शन करत पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात हा उमेदवारी अर्ज दाखल केला असून यावेळेस जिजाऊ संघटनेचे हजारो कार्यकर्ते या रॅलीमध्ये सहभागी झाले होते। तर जिजाऊ संघटनेकडून भिवंडीनंतर आता पालघर लोकसभेची उमेदवारी लढवली जाते, त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला गेलाय। कल्पेश भावर हे पालघर इथले उमेदवार असणार आहेत। यावेळेस उमेदवारी अर्ज दाखल करताना जोरदार शक्ती प्रदर्शन हे केलं गेलंय। एक लोकप्रतिनिधी म्हणून काय काम करायला पाहिजे हे लोकप्रतिनिधींना शिकवण्यासाठी आम्ही निवडणूक लढवतो। का एक चांगला लोकप्रतिनिधी म्हणजे फक्त पैसे खाणे, आदिवासी बांधवांच्या पैसे हडप करणे, कोणकोणत्या योजनांचे पैसे स्वतःच घरी घेऊन जाणे, सुशिक्षित बेकारांना फसवणे, जमिनीचे घोटाळे करणे, अधिकाऱ्यांच्या हाताखाली हात मांडून इथल्या समाजाला लुटणे हे नाहीये। काय कुठलाही प्रकल्प आला की त्यामध्ये मोठमोठे हात स्वतःचे काळे पिवळे करून घेणे हा विषय नाही। लोकप्रतिनिधी म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेप्रमाणे 100% समाजाची सेवा करणारा सेवेकरी असला पाहिजे। आणि सेवेकरीचं एक उदाहरण आपण बघितलं असेल, मी जिल्हा परिषदला उपाध्यक्ष असताना का अगदी चाही जिल्हा परिषदचा पेला नव्हता, भत्ता घेतला नव्हता, पेय घेतला नव्हता, गाडी घेतली नव्हती। तशाच प्रकारचे लोकप्रतिनिधी आम्ही या जिल्ह्यातून निर्माण करू। पहिल्या टप्प्यात दुसऱ्या टप्प्यात 10 ते 15% वोटिंगचं प्रमाण घटलेलं आहे, कारण की लोक आता राजकारण्यांना कंटाळलेले आहेत आणि आमचा पिंड समाजसेवेचा असल्यामुळे लोक सामाजिक संघटनेला, आमच्यासारख्या सामाजिक संघटनेला एक पर्याय म्हणून किंवा एक चान्स आम्हाला देतील। आणि सांबरे साहेबांनी जे शैक्षणिक आणि आरोग्य एक व्यवस्थेचं काम हे पालघर जिल्ह्यामध्ये बहुतांश आणि कोकणाच्या 5 जिल्ह्यांमध्ये जे काम उभारलंय ते कामाच्या गेले 15 वर्ष जे आम्ही काम केलेलं आहे त्याच्यावर आम्ही मत मागणार आहे की आम्ही 15 वर्ष ही कामं केलेली आहेत आणि त्याच कामात आम्हाला अजून 10 पट वाढ करायची म्हणून आम्ही राजकारणात उतरलेलो आहे।